छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शहरातील स्मारक परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असतानाही कोपरगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी पाहावयास मिळाले। स्मारक परिसरात अस्वच्छता व दुरवस्था आढळल्याने शिवप्रेमीमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अनेक नागरिक व शिवभक्त स्मारकस्थळी येऊन अभिवादन करतात, मात्र याच दिवशी स्मारक परिसर अस्वच्छ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोपरगाव नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला। आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते स्मारकस्थळी उपस्थित झाले। यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्मारक परिसराची स्वच्छता केली। यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, तसेच स्मारक परिसर स्वच्छ करून नवीन ध्वज उभारण्यात आला व महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। बलिदान दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही स्मारकाची स्वच्छता न झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ज्या छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर मते मागून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले, त्यांनाच मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचा विसर पडला असून आज खरं तर या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या स्मारकाची व परिसराची संपूर्ण स्वच्छता करणे हे पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असताना देखील त्यांनी ते केले नाही। याचा करावा तेवढा निषेध कमी आहे, असे परखड मत काका कोयटे, नगरसेवक हाजी महमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर यांनी व्यक्त केले। नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ऐतिहासिक स्मारकांची उपेक्षा होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमदार आशुतोष दादांचे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी छत्रपती महाराजांना वंदन करण्यासाठी आलो होतो। पण आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती खूप घाण साचलेली आहे, धूळ झालेली आहे, घाणघाण त्या ठिकाणी अनेक आहेत। आणि आज वाईट वाटलं की कोपरगाव नगरपालिकेनं आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त या पुतळ्याची खरं तर स्वच्छता करायला पाहिजे, ती न करता आज या ठिकाणी जी घाण साचलेली होती ही सर्व घाण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आशुतोष दादा काळेंच्या कार्यकर्त्यांनी आम्ही साफ केली आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करून नंतर त्यांना पुष्पहार अर्पण केला। तेव्हा अशा प्रकारचा गलथानपणा नगरपालिकेनं यापुढे करता कामा नये। आज जो गलथानपणा झाला त्याचा आम्ही सर्व सन्माननीय आशुतोष दादांचे कार्यकर्ते निषेध करीत आहोत। आज महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे महाराष्ट्राचे हिंदू धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस। या बलिदान दिवसानिमित्त आज आम्ही राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो असता आमचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काका कोयटे यांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस तिथं पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलो त्या ठिकाणी बघितलं तर घाण इतकी भयानक आहे। ज्या छत्रपतींच्या नावावर आपण राजकारण करतो, ज्या छत्रपतीच्या नावावर तुम्ही मतं मागतात, त्या छत्रपतींच्या स्मारकला इतकी भयानक दुरावस्था झालेली, इतकी घाण झालेली आहे का ते बघता कामा नये। आम्ही इथं आता सर्व स्वच्छता केली, संभाजी महाराजांच्या स्मारकला धुवून घेतलं, सर्व परिसर साफसफाई करून घेतले। मी असा नगरपालिकेचा निषेध करतो की नगरपालिकेला आज आपण ज्याच्या नावावर नगराध्यक्ष पद भोगत आहे किंवा नगरसेवक पद भोगत आहे त्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना याची भूल पडलेली आहे का आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे आणि या बलिदान दिवसानिमित्त या ठिकाणी स्वच्छता व्हायला पाहिजे होती। हे न करता आज इथं इतकी घाण अवस्था आहे का आम्हाला शरम वाटते का या देशात, या राष्ट्रात ज्या छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी आपल्याला राज्य करण्याचं शिकवलं आणि त्यांच्या नावावर आपण राजकारण करतोय, त्या स्मारकाजवळ इतकी दूर अवस्था झालेली आहे ती आम्ही सर्व स्वच्छ केली। आज मी या निमित्त आज छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि नगरपालिकेचा निषेध करतो।
स्वराज्यासाठी मृत्यूला हसत हसत सामोरे जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस. या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही आमदार आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो. आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे जे विचार आणि आचार आम्हाला इथून पुढे आपण सर्वांनी आचरणात आणावे असे या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धर्मवीर. गुढीपाडवा स्पेशल ऑफर श्रद्धा होंडा कोपरगाव. नवीन वर्षाची सुरुवात करा नव्या होंडा दुचाकी सोबत. श्रद्धा होंडा कोपरगाव येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास ऑफर उपलब्ध. डाऊन पेमेंट फक्त 1 रुपयापासून, EMI फक्त 2500 रुपये. आकर्षक फायनान्स सुविधा उपलब्ध. गुढीपाडवा स्पेशल ऑफर. आजच आपल्या कुटुंबासाठी नवी होंडा घरी घेऊन जा. श्रद्धा होंडा कोपरगाव. संपर्क 96 89 74 47 47. गुढीपाडवा स्पेशल ऑफर श्रद्धा होंडा कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.